बैठक केली जाते। आता गोंदियातून महत्त्वाची अपडेट येते। गोंदियाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पचई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागानं हा आदेश काढलाय। लकी ड्रॉ मध्ये चारचाकी वाहन मिळवून महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे। तर गोंदियाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पचई यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे। विधी व न्याय विभागानं या निलंबनाचा आदेश काढलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी देवेंद्र राहंगडाले आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, नेमकं प्रकरण काय होतं आणि आता कशी कारवाई होती आहे? निश्चितपणे जे देशाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त आहेत दिशा पचई यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या निधी न्याय विभागाच्या वतीने हा आदेश करण्यात आला आहे। याच्यामध्ये जे लकी ड्रॉ मध्ये चारचाकी वाहन मिळवून महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। शासनाची पूर्व परवानगी न घेता लकी ड्रॉ मध्ये सहभागी हे चारचाकी वाहन जिंकणे गोंदियाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त जे पर्यवेक्षक होते यांना आता चांगलेच महागात पडल्याचे आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद देवेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे। राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संबंध असलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था म्हणजेच